कराड शहर पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत एमडी अर्थात मेफोड्रेन ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वारुंजी फाटा परिसरात सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केलेली आहे। आरोपींकडून 95.78 ग्रॅम एमडी मेफोड्रेन ड्रग्ज, 3 मोबाईल फोन आणि एक इनोवा कार असा एकूण 18,82,840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत समीर शेख, नजर मुल्ला आणि फरदीन शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। आरोपी विरोधात NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून या ड्रग्ज रॅकेटचे आणखी धागेदोरे शोधण्यासाठी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। आज रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे साहेब यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती की कराड शहरामध्ये इनोवा गाडीमधून काही इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जो NDPS कायद्याअंतर्गत प्रतिबंध आहे तो विक्रीसाठी घेऊन येणार आहेत। त्या अनुषंगाने त्यांनी मला त्या पद्धतीने माहिती दिल्यानंतर आम्ही छापा कारवाई करण्याबाबत आदेशित केलेले होते। सदर कारवाई दरम्यान कराड शहर पोलीस स्टेशनची जी टीम आहे त्यांना एकूण 95.78 ग्रॅम इतक्या वजनाचा मेफेड्रॉन मिळून आलेला आहे। सदर कारवाईमध्ये इनोवा गाडी जप्त करण्यात आलेली आहे आणि 3 इसम आणि त्यांचे मोबाईल हे आपल्याला मिळून आलेले आहेत। सदर एकूण किंमत 18,82,840 रुपये इतक्या किमतीचा मुद्देमाल आपण सदर गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे। ते कुणाला विक्रीसाठी आले होते? त्या संबंधाने आपण तपास आता सुरू करतोय। गुन्हा दाखल करून त्या संबंधाचा तपास आपण करण्याची फॉरवर्ड लिंकेजेस आणि बॅकवर्ड लिंकेजेस कोठून आणलेला आहे या बाबतीत सुद्धा आपण तपास करणार आहोत आणि पुढे कोणाला विकणार होते यामध्ये आणखी काही साथीदार समाविष्ट आहेत का याबाबतचा सुद्धा तपास आपण पुढे करणार आहोत आणि त्याबाबतची सुद्धा माहिती आपल्याला त्यावेळी दिली जाईल। टोटल एमडी किती जाईल? टोटल एमडी 95.78 ग्रॅम वजनाचा एमडी आहे। सदर कारवाईमधल्या एमडीची किंमत 2,87,340 रुपये इतकी आहे। या कारवाईबाबत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे सर, आदरणीय अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी कराड शहरच्या सर्व टीमचे अभिनंदन केलेले आहे आणि आणखी चांगल्या पद्धतीने आम्ही इफेक्टिव्हली कारवाई करू याबाबत देखील सूचना दिलेल्या आहेत। मागची कारवाई झाली त्याचा आणि ह्या आरोपींचा काय संबंध? यातील जे 2 आरोपी आहेत समीर शेख, नजर मुल्ला आणि तिसरा जो आरोपी आहे फरदीन शेख, यापैकी जे समीर शेख आणि नजर मुल्ला आहेत ते यापूर्वी त्यांच्यावरती गुन्हे दाखल आहेत। समीर शेखवरती देखील कोल्हापूरला गुन्हा दाखल आहे NDPSच्या संबंधाने। नजर मुल्लावरती देखील दरोड्याच्या संबंधाने कराड शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे। फरदीन शेख हा नवीन आहे, आपल्याकडे रेकॉर्डवरती अजून तो आरोपी मिळून आलेला नाही, तरी देखील आपण आणखी माहिती प्राप्त करत आहोत CCTNS-वर। एमडीची कारवाई झाली होती त्याचा याच्याशी काय संबंध आहे? आत्तापर्यंत तरी आपल्याला माहिती मिळालेली नाही, परंतु आपण त्या मागची जी कारवाई आहे त्याच्याशी ह्याचा काही संबंध आहे का आणि ह्या टोळीसोबत त्यातील काही आरोपींचं काही लागेबांधे आहेत का ही लिंक सुद्धा आपण शोधण्याचा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।